झालेत का नाही सांगा मग माझे कॅफे स्टाईल मस्त टेस्टी असे फ्राईज. आणि आवाज पण बघा येते का नाही भारी. येतोय का नाही क्रिस्पी आवाज. नमस्कार मंडळींनो, कशा आहात. मी आहे तुमची वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी चॅनलवरती. तर आज आपण करणार आहोत कुरकुरे फ्रेंच फ्राईज, म्हणजे क्रंच असे फ्रेंच फ्राईज. तर त्याची एकदम इझी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. पण त्याच्यासाठी आधी आपण काय काय साहित्य घ्यायचे हे आपण बघू. इथे मी छोटे मीडियम आकाराचे 4 बटाटे घेतलेले आहेत. त्याच्या कोटिंगसाठी कॉर्नफ्लॉवर, मैदा, त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ चवीपुरतं, पाणी घ्यायचं बॅटर बनवायसाठी. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला जे कुरकुरे म्हणजे क्रंचीनेसपणा आणायचे, त्याला हे ब्रेड चे अगोदर क्रम्स करून घेऊयात छोटे छोटे मिक्सरमध्ये आणि त्याचं कोटिंग करूयात. मी दाखवतेच पुढे कसं कोटिंग करायचं काय. अगोदर आपण ह्या ब्रेडचे मिक्सर मधून क्रम्स करून घेऊयात. आणि सगळ्यात महत्वाचं, अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला युट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून रेसिपी बघतायत माझी, मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट पटपट सगळेजण मेसेज करून सांगा. आता हे मिक्सर मधून मी फिरवून घेते. तुम्ही बघा एकदम बारीक असं ब्रेड क्रम्स करायचे. थोडं सुद्धा ह्याच्यामध्ये मोठं ठेवायचं नाहीये. दिसतंय, सेम असेच करायचे. आपण सगळ्यात अगोदर बटाट्याची साल काढून घेऊयात. हे मी डीमार्ट मधून आणलेलं, मला खूप आवडलेलं. तुम्ही पण कधी डीमार्ट मध्ये जा, कारण की ह्यानं खूप फास्ट निघते आणि वापरायला पण मला जरा स्मूथ वाटते. बटाटे आपण चौकोनी छोटे छोटे पीस कट करून घेऊयात. मी तुम्हाला दाखवते ते. आपण कालच्या माझ्या पोटॅटो चिलीच्या रेसिपी मध्ये पण मी सेम तसेच कट केलेले. आणि हे पाणी घेतले कारण हे केलेले जे आपण छोटे छोटे काप आहेत ना, ते ह्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात. पहिल्यांदा बटाटा मी उभा कट केला, त्याच्यानंतर हे असे काप करून घ्यायचे त्याचे. आणि त्याच्यानंतर ह्याला उभं करून ह्याला एक एक कट मारायचा. म्हणजे आपण बाहेर हॉटेलमध्ये कॅफेज मध्ये कसे फ्रेंच फ्राईज ऑर्डर करून खातो ना, सेम तसे आपल्याला हे असे उभे काप करायचे. मी तुम्हाला दाखवते सगळ्या बटाट्यांचे. माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेसेज करून सांगा. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमची काही फ्रेंच फ्राईजची वेगळी रेसिपी असेल तर ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये शेअर करून तुमचं नाव पण सांगू शकतात. हे बटाटा उभा धरायचा, देन कट करायचा, परत ह्याला असे काप मारून घ्यायचे उभे, परत त्याला असं करून कट करून घ्यायचं. आणि ह्याची पूर्ण रेसिपी पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तुम्हाला काय अडचण आली तर. छान माझ्या अशा सुपर टेस्टी रेसिपीज तुम्ही नक्की घरी ट्राय करत जावा. काही काही जणांकडे ते फिंगर चिप्स करायचं मशीन पण आहे, माझ्याकडे पण आहे. जेव्हा मी डबल कोटेड ब्रेडचे फ्रेंच फ्राईजची रेसिपी तुम्हाला मी दाखवेल, शेअर करेल, तेव्हा मी तुम्हाला ते माझं कटर दाखवते. आतापर्यंत मी खूप अशा टेस्टी आणि यम्मी रेसिपीज केलेत. आणि जर तुम्ही त्या बघितल्या नसतील तर ही रेसिपी माझी बघून झाली की बॅक बटन दाबायचं, मदर्स डॉटर रेसिपी चॅनल वरती जायचं आणि आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या रेसिपीज बघून घ्यायच्या. म्हणजे तुम्हाला पण कळेल की घरगुती साहित्यामध्ये आपण सगळं काय करू शकतो, बाहेरून विकत आणायची गरज नाहीये.
झालं, एक लास्ट वन बटाटा आपला शिल्लक राहिलेला आहे. काप करून घ्यायचा. मला तेच कळत नाही का माहिती लोक ना घरी एवढं आपण हायजिनिक घरच्या घरी करू शकतो ना, मग आपण हॉटेलमध्ये जाऊन कसलं पण कुठल्या पण तेलात कितीदा पण तळलेलं का खातो मला हेच नाही कळत. देवानं आपल्या हाताला एवढी चांगली टेस्ट दिली ना, तर त्याचा वापर आपण घरीच करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याच्यामुळे मी ना बाहेरचं खूप टाळते आजकाल खायला. पूर्ण मी घरीच बनवून खाते. घरी कसं तेल पण आपलं चांगलं असतंय. व्यवस्थित आपण स्वच्छतेनं करतो. मला तर बाहेरच्या सगळ्या बनवणाऱ्यांवर ट्रस्टच नाही, बिलकुल ट्रस्ट नाहीये. कॅफेज, हॉटेल्स म्हणजे त्यांनी ठेवताना तर चांगलं मेंटेन करतात, पण आपण किचनमध्ये जाऊन थोडीच बघतो की किचन किती हायजिनिक आहे. त्यापेक्षा तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करा टोटली. झालेलं आहे आपलं सगळे बटाटे करून. आता आपण ह्याच्या बाउलमध्ये टाकून स्वच्छ असं खळखळ पाण्यानं धुवून घेऊयात. आणि जसं मी पोटॅटो चिलीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की बॉईल करून घ्यायचेत हे आपल्याला केलेले काप. बॉईल म्हणजे काय उकडून शिजवून नाहीये, फक्त एक नॉर्मलची एक उकळी आणून घ्यायची मोठ्या गॅसवरची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा. आता मी हे धुतले, आता मी हे बॉईल करून घेते. आणि एक 5 मिनिट सुद्धा बॉईल नाही करायचं, जास्त शिजवायचं नाहीये आपल्याला. एक उकळी आणून घ्यायची फक्त आणि त्याच्यानंतर त्याला कोट करून घ्यायचंय. मी हे पाणी उकळून घेतलेले आहे ना, हे सगळे आपण जे धुतलेले आहेत ना बटाट्याचे फ्राय ते मी बॉईल करायसाठी टाकते आणि एक छोटीशी फक्त उकळी आणून घेते. आता हे थोडस एक उकळी येईपर्यंत ना एक 5 मिनिट 5 मिनिट पण नाही, कमीच आणायची. तोपर्यंत ना आपण काय करून घेऊयात, ह्याचं कोटिंग करून घेऊयात आपल्याला. कोटिंग मध्ये मी थोडस मैदा ऍड करतेय. कॉर्नफ्लॉवर, चवीपुरतं मीठ, लाल पावडर. मला स्पायसी हवे, तुम्ही छोट्या मुलांना करत असाल तर प्लीज पूर्ण अवॉइड करा. आणि ह्याच्यामध्ये थोडस आलं लसूणची पेस्ट आणि हे पूर्ण हे आता मिक्स करून घेते. आणि ह्याच्यामध्ये मी पाणी ओतते आता. सेम ह्या कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचंय आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ते डीप करून परत ब्रेड क्रम्स मध्ये कोट करायचं. मी तुम्हाला दाखवते आता. वाट बघूयात आपण हे 5 मिनिट हे बॉईल व्हायची. एक उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. आपल्याला हवं तसं झालेलं आहे बॉईल करून. आता ह्याला मी कोट करून घेते. पाणी काढून घेते. खाली एक पातेलं ठेवलेलं आहे, बाउल आपला काचेचा, आणि त्याच्यावरती हे मोदक पात्र, कारण ह्याच्यातच चांगलं पाणी नितळतं. ओलं नाहीये ठेवायचं आपल्याला. थोडं थंड होऊ देते. तुम्हाला कोट कसं करायचं सांगते. एक फ्राईज घ्यायचा, हा पूर्ण डीप करायचा ह्याच्यामध्ये बॅटर मध्ये आणि ह्याच्यामध्ये कोट करून घ्यायचा क्रम्स मध्ये. असं एक 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 करून आपण हे सगळे करून घ्यायचे. आणि मग आपलं तेल गरम करायला ठेवलेलंच आहे, ऑलमोस्ट होईल तेल गरम हे होईपर्यंत. तेल गरम झालेलं आहे. एक 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 करून ह्याच्यामध्ये फ्राईज सोडून घेऊयात. खरं तर माझ्याकडून थोडंसं पाणी पडलेलं म्हणून हे सगळे बुडबुडे आले. गॅस थोडासा मी टाकताना मोठाच करायचा, नाहीतर मग हे ब्रेडचे जे आपले क्रम्स आहेत ना ते सुटतात कमी गॅस केला की.
गॅस आता थोडासा कमी केलेला आहे मी आणि पूर्ण असं क्रंची होईपर्यंत तळून घेते. आता गॅस एकदम कमी करायचा तळताना, कारण की असं नको व्हायला की वरून फक्त लाल आणि आतून सगळंच आपलं कच्चं. छोट्या गॅसवर एकदम व्यवस्थित खालीवरी खालीवरी करत तळून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. लो फ्लेम केली ना तरी चालेल, फक्त पहिल्यांदा एक काळजी घ्यायची, टाकताना हाय फ्लेम ठेवायची आणि एकदम गरम तेल. बघा तुम्ही, माझं एक सुद्धा क्रम्स बाहेर आलेलं नाहीये फुटून किंवा निसटून. झालं, आता मी एका डिश मध्ये काढून घेते. एकदम क्रिस्पी झाले. येतोय का नाही क्रिस्पी आवाज? सेम असंच करायचं. फ्रेंच फ्राईज आणि शेजवान चटणी कुणाला खायला नाही आवडणार? एकदम क्रिस्पी. बघा तुम्ही, एकदम क्रिस्पी. माझी नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा. थँक यू.